विठ्ठल विठ्ठल म्हणलं का तो कांदा होतो, विठ्ठल विठ्ठल म्हणलं का तो रताळू होतो, विठ्ठल विठ्ठल म्हणलं का तो गाजर होतो, तो कारलं होतो, तो कोथंबीर होतो. महाराज म्हणतात, महाराज एका संताने एवढा अभिमान गाजवला, एवढा अभिमान माजवला का त्या सावता महाराजांना माळी असल्याचा किती अभिमान होता. आमची माळी याची आमोची माळियाची दात, आमोची माळियाची दात, आमोची माळियाची दात, आमोची माळियाची शेताला उभा गायदार, शेताला उभा गायदार, आमोची माळियाची दात, आमोची माळियाची दात. शेताला उभा शेताला उभा माळियाची दात, आमोची माळियाची दात, माळिया. वा 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 वा. अरे जातीचा अभिमान होता, सावता बाळांना इतका अभिमान होता म्हणून आमची माळियाची जात. एवढा आनंद, एवढा आनंद, किती आनंद. आणि भक्ती केल्यावर काय होतं सांगू, ऐका. भक्ती केल्यानंतर तो कांदा होतो, मुळा होतो, कोथंबीर होतो, रताळू होतो, गाजर होतं, कारलं होतं. नाही अरे सावता बाबा नुसतं नांगरायला जरी घेतलं ना, ढेकळं जर निघले ना, त्या ढेकळात सुद्धा महाराज सावता बाबाला पांडुरंग दिसत होता. गाजर तोडायला गेले तरी गाजरात त्यांना मारा पांडुरंग दिसत होता. निस्ता पांडुरंगाचा हरी, श्री विठ्ठल हरी, पांडुरंग हरी, श्री विठ्ठल हरी. आता ऐका, भक्ती केल्यावर कसा होतो. आषाढी वारीचे दिवस होते आणि पंढरपूरला दिंडी चालली. आणि सावता बाबाला विचार आला, अरे आपल्याला जायला जमत नाही, आपल्या शेतातच भगवंताचा विठोबाचा मळा आहे, मग हे चालले याला आपण अन्नदान करू. सगळे वारकरी आपल्या वाडेवर वस्तीवर जेवायला बोलवले, पोट भरून अन्न दिलं. पण जेवण झाल्यावर वारेकरी बसले होते आरामाला. चांगलं सावता बाबांनी त्यांच्याकडे पाहिलं, अरे तुमच्या चेहऱ्यावर नाराजी दिसती. हा ना सावता बाबा, बघा ना तुमचा मळा किती फुलला हो. 2 वर्ष झाले सावता बाबा आम्हाला पाऊस नाही, साधा गव्हाचा कोंब सुद्धा शेतातून वर आला नाही हो सावता बाबा. घरी अन्न लेकर बाळ करतात. आपली लई सोय आता दिंड्यांमध्ये, पूर्वी काहीच नव्हतं महाराज. सावता बाबा खायला सुद्धा रस्त्यानं मिळत नाही. हाच निरोप घेऊन पंढरपूरच्या पांडुरंगाकडे चाललो. सावता बाबा लई वाईट वाटलं, म्हणे पांडुरंगाच्या आशीर्वादानं माझा मळा सावताचा यावर्षी लई फुलला आणि मला गहू बी लई झाले. आणि आपण किती के 2 पोरं, 1 पोरगी, 1 पोरगा, मी आणि माझी बायको आणि माझा पांडुरंग हरी. आणि पांडुरंग असल्यावर मला एवढ्या धान्याची काय गरज आहे. अरे सावता बाबा घरात गेले, आख्या दिंडीला बोलवलं आणि घे का टाक त्यांच्या झोळीत गहू, घे गहू का टाक त्यांच्या झोळीत गहू. दणा 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 अख्या वार करायला गहू वाटायचं चालू केलं. बायकोनं पाहिलं, धनी आवा धनी, पहिल्यांदाच एवढं धान्य झालं सावताच्या शेतात. आणि काय करता मालक, लेकरा बाळाच्या तोंडाचं काढता आणि यांना देता. धनी उगा राहो माय, वाटू नका की. बायकोला म्हणे इकडे, काय म्हणलीस तू. म्हणे वाटू नका, आपल्या लेकराला ठेवा. सावता बाबाचे वाक्य इतके सुंदर आहे. बायकोला सांगितलं, ऐक ग आवले ऐक. सांगितलं सावता बाबांनी बायकोला, ए ऐक ना, अगं ही निर्जीव जमीन आहे, ही निर्जीव जमीन आहे. हिच्यात जर आपण 1 दाना टाकला तर पांडुरंगाच्या आशीर्वादाने आपल्याला हजारो दाणे मिळतात. हे वारकरी सजीव आहे. अगं यांच्या जोडीत जर आपण वंजुळभर दाणं टाकलं तर जगाचा पांडुरंग आपल्याला किती देईल ग. काय वाक्य आहे सावता बाबाचे. अरे एवढं बायकोनं ऐकलं. बायको अशी असावी, तिनं जे कमराला पदर खावला, येतो उलशी वंजुळ भरीत होते, हिनं धरकवत धरकवत. बायको अशी पाहिजे, फार मारतात. हा तुम्हाला सांगते, या सप्त्याला सगळ्यात जास्त वरांगण्या बायानी दिल्या असतील. खप्पा खप वरांगण्या, गडी तेलही चिकट देवना. काल्याच कीर्तन देवना, ती रात्री डाकात तुमच्या खिशावर बा तुम्ही देणार. बाया माणसं लई भोळ्या महाराज, घरी पोटाला खाणार नाही पण सप्त्यात वरंगणी. महाराज आमचे 5 किलो तांदूळ घ्याव, महाराज आमचे 2 किलो. अरे लई भोळ्या बाया असतात, कामाला जात्या रोजानं पण सप्त्याला वरंगणी देणार. अवारात सावता बाबाची बायको तो वाटीत होती, पोरग बी विठ्ठल आणि पोरगी बी आली, ती बी वाटू लागायला. अहो मोकळं. आणि हे लोकाला धान्य वाटी त्या पंढरपूरच्या वारकऱ्याला. गाव काय चांगलंय गाव. गाव लागलं ना हसायला. सावता याडा झाला, लेकरा बाळा
देवाच्या तोंडातलं काढतो आणि या लोकांच्या वंजुळीत घालतोय. कळतंय का सावताला? कळायला पाहिजे. अरे सावता वाटू नको रे, काय खाशील वर्षभर. सावता म्हणे याच्यातच माझा पांडुरंग आखो वाटलो. रास मोकळी झाली. आनंदानं सगळे वारकरी पंढरपूरला वाटी लावली. म्हणा ऐका, पंढरपूरची वारी झाली आणि वारकरी रिटर्न गेली. आणि थुई 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 इतका सुंदर पाऊस चालू झाला, इतका सुंदर. आता सावता महाराज म्हणे आपलं नांगरून झालंय, सगळं आवरलंय, फक्त बी टाकायचंय पांडुरंगाच्या नावानं. पण बीज नव्हतं, कारण वाटून द्यायला होतं ना. आता काय करायचं? गेले गावात. सावकार एक पायली बी द्या, तेवढं पेरलं ना पुढच्या वर्षी डबल पायली देतो. सावता त्या दिवशी आम्ही आरडत होतो वाटू नको, आमचं ऐकलं नाही, गप्पा गप्पा वाटून टाकलं. अरे पेरायला सुद्धा बी नाही ठेवलं. आता चाल आम्ही देणार नाही. सगळ्या गावात सावता बाबा हिंडले. पण एक खडूस कॅप्टन, खडूस माहितीये ना, खडूस गॅमचा खडूस कॅप्टन, ती टोळी सगळीकडे कार्यरत असते. ती शक्यतो तुम्हाला रिकाम्या पारावर बसलेली भेटते. एकाची तमुकू, दुसऱ्याचा चुनान, पंचिती तिसऱ्याच्या. एक कधी फटफटी गेली आणि तिच्यावर जर भाऊ भाऊ गेले ना. कोणाची गेली रे शांताराम फटफटी? हा का? ते शिंदे वस्तीवरचे होते काय? हा का? आणि पुढं कोण होता मोठा? अयो. आणि माग तो लहान. त्यांच्यात लय भांडणं चालली होती वावरावरून. तुला का काडी लावायची? गप्पच ना बाबा. लय उद्योगी लोक. बाया जरी निघल्या बाया कुठं झाल्या नाही, ही टोळी पारावर बसणारी. मी इथली सोडून आणि मांडपातली धरून सांगते, ती टोळी लय खतरनाक. बाया बाया अहो महाराज एखाद्याच्या घरी पुऱ्या, तुमच्याकडे पुऱ्याच म्हणतात ते लाटायला जाते, त्याला काय म्हणत्या? पुऱ्या पुऱ्या लाटायला ते महाराज बोली ती शेवंती. हा बऱ्याच शेवंत्या माहिती. शेवंती लाटायला बाया जर पोळपाट लाटणं घेऊन चालल्या ते म्हातारे कोतरे कुठं चालले बाई? काय नाही, आमच्या मोठ्या खटल्याच्या पुरीचं जमलं, तिच्या पुऱ्या आहे शेवंती. हा का? आणि तुझ्या नवऱ्याचं नाव काय पत्रिकेत टाकलं नाही? भिल्ल बुंगून. बाई ती पोळपाट लाटण्यासहित घरी असे म्हातारे येत बाबा. लय खतरनाक मार. ही टोळी कार्यरत होती. त्या टोळीचा कॅप्टन शेजारी ऐकत होता. सावताबा म्हणे सावकार बी द्या ना. डबल बी देईन, फक्त पेर भाऊ द्या, मातीत टाकू द्या, डबल देईन. पायलीचं शेरभर देईन, शहराचं 4 पायल्या देईन. कोणीच दिलं नाही. पण ती खडूस तिथं होतं. सावता बी पाहिजे का रे? हो. खूप गोड बोलायचे सावता. कधी सावता बाबा चेहऱ्यावर नाराजी. हा मला पांडुरंगारी श्रीरंगारी बी पाहिजे होतं. बर सावता मी देतो. हा द्या साहेब भाऊ, तुम्ही बी द्या, पांडुरंगाचीच कृपा होईल. माझ्या शेतात सोन्यासारखं पीक आलं ना, डबल तुम्हाला बी देईल. सावता मी बी देतो. पण ते इतकं खडूस होतं, कडू भोपळ्याचं बी होतं. सावता माझ्याकडे कडू भोपळ्याचं बी आहे, पिशवी भर आहे, जा बरं हे घेऊन आणि पेर बरं शेतात. अरे कडू भोपळे आले, तुला वर्षभर कापून कापून खायला होतील. सावता म्हणे हीच माझ्या विठ्ठलाची इच्छा, आणा ती बी. नाही नाही म्हणले सावता बाबा, कडू भोपळ्याचं बी येडी तरी बाई लावीन का? येडी सुद्धा लावलायची नाही मारा. माणूस काय सांग, येड शान तर जाऊ दे, येडी नाही. अरे माझ्या सावता बाबानं त्या खडूस माणसाची पिशीभर बारात कडू भोपळ्याचं बी घेतलं आणि पांडुरंगाचं नाव घेतलं आणि पाबर धरली ना, अख्ख्या वावरात कडू भोपळा लावला. अहो अख्खं गाव त्या सावता बाबाला हसायचं. काय सावता बाबा कळतंय का? कडू भोपळे कुणी लावले का? आणि काय येईल त्याला? वेड्या झाले सावता बाबा, काही पेरतात. पण पांडुरंगाचं नाव श्री विठ्ठल पांडुरंग हरी, श्री विठ्ठल हरी पांडुरंग हरी मूठ धरली, पांडुरंगाचं नाव घेतलं. अरे कोंब फुटायला लागली. कोंब फुटता फुटता अख्ख्या वावरात येल झाले. अरे आशे भोपळे सावता बाबाच्या वावरात लागले. एक एक भोपळ्यात पंचकृषीतला हनुमानगावचा, धानोऱ्याचा, सोनगावचा, आनापाडीचा एक एक माणूस बसल एवढे भोपळे लागले. हो तुम्ही चरित्र वाचा, त्या चरित्रात एक एक भोपळा असा, एक माणूस बसन असा. एक दिवस सावता बाबा भोपळे पाहून, पांडुरंगा माझी शेती किती फुलली रे तुझ्या नामानं, विठ्ठल नामाची शाळा भरली. काय सांगा, इतका आनंद झाला. पांडुरंगा काय भोपळे दिले रे, अख्खं गाव सावता बाबाचे भोपळे पाहिजे. पण ते कडूही त्यांना कोणीच नेत नव्हतं. कडूही त्यांना कोणीच नेत. आणि एक दिवस भाजीलाच काही नव्हतं आणि बायकोने आरोळ दिली, अहो आज भाजी करायची, भाजीला काहीच नाही. बरोबर बरोबर मी करतो सोय. सावता बाबांनी पांडुरंगाचं नाव घेतलं. श्री हरी विठ्ठल पांडुरंग विठ्ठल. पांडुरंगा 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 तुझ्या आशीर्वादानं मळा फुलला. आज पहिलं पीक आहे, पहिला भोपळा मी घरी नेणार.
सावता बाबा गेले, इळ्यानं भोपळा कापला. पण पांडुरंगा तुझ्या आशीर्वादाने नेतो, आता याचं काय करायचं. एवढा जड भोपळा वढीत वढीत आणला, बैलगाडी एवढा मोठा घरी नेला. आणि बायकून फक्त देठ काढलं कडू भोपळ्याचं, तर त्या कडू भोपळ्यातून गव्हाची रास बाहेर पडली. महाराज, रास गहू बाहेर आले. आणि ही बातमी अख्ख्या पंचकृषीत पांगली. भोपळ्यातून गहू आले, भोपळ्यातून गहू आले. अगो बयो बयो बयो. दानोऱ्यावाल्यांनी आनपाडीला फोन केला, आनापाडीनं तिकडं डुकरेवाडीला माळेवाडीला फोन केला. सगळे स्वैर्य गोळा केले. चला सावता बाबाच्या मळ्यात भोपळ्यातून गहू निघू राहिले. पण ज्यांनी ज्यांनी सावता बाबाला नावं ठेवले ते खुरपे घेऊन भोपळे कापायला गेले का ते भोपळे मोकळे निघायचे. काय देवाची लीला आहे, भोपळे मोकळे. पण सावता बाबाने काढले का धान्याचे धान्य. मला सांगा, अख्खं गावगाळा झालं सावता बाबाच्या मळ्यात. विचार करायचे लोक वाळून चालले. म्हणे सावता बाबाच्या कडू भोपळ्यातून आपण कापलं का निघत नाही. आणि सावता बाबाने डेट कापलं तो महाराज धान्याची रास निघू राहिली, गहू. असं वर्ल्ड मध्ये कुठं उदाहरण नाही, कडू भोपळ्यातून गहू निघले. अहो इतकी बातमी पेरली, इतकी पेरली, इतकी पेरली. त्या काळच्या राजाला शेजारच्या कळालं. त्यावेळेला दुष्काळ होता. सावतानं काय माळा फुलवला का कडू भोपळ्यात एक एक माणूस बसन एवढा भोपळा, त्याच्यातून दाणे निघू राहिले, गहू. राजा सुद्धा आला आणि भक्तीवर वेडा झाला. अरे गावातल्या लोकांना हेच टेन्शन, सावता बाबाला राहायला घर नाही, एक एक भोपळा एवढा, एक माणूस बसन एवढा, आणि त्याच्यात गहू केवढे. मग हे भोपळे सावता बाबा ठिवीन कुठं, दाणे ठिवीन कुठं. गाव निम्म वाळून गेलं त्या टेन्शन मध्ये. हा, आणि सावता बाबाला एकच काळजी का देवा तुझ्या नामानं मी शाळा भरवली, हरिनामाची शेती केली, मला तू एवढं दिलं एवढं दिलं. आता याच्यातलं मला काहीच नकोय, पण याच्यातलं सगळं लोकांना वाटायचं. हे टेन्शन सावता बाबाला. कुणाला देऊ. राजा आले, राजाला सांगितलं सगळे भोपळे तुम्ही घेऊन जा. सावता बाबाच्या भक्तीवर तो एवढा वेडा झाला का कडू भोपळ्याचा त्यांनी गहू केला. विठाला असे ते मग होय भक्ती केला तैसा. मग आपण भक्ती करा ना सावता बाबाची. होय भक्ती केला तैसा आहे. लागतो भक्ती करायला बी हुशार लागतो. विठाला अरे अशी भक्ती केली, होय भक्ती केला तैसा पुरवी माझ्या सावता बाबाचे, ज्ञानोबा तुकोबाची जना मीरा मुक्ता संत श्रेष्ठ महाराज जगद्गुरु तुकोबाराची गाथा बाहेर काढण्याच्या इच्छा पूर्ण केल्या. होय भक्ती केला तैसा.